उत्तरेकडे नाही. प्रतीक शिरसाट बघ बरं जरा उत्तर यायला तुझं नीट बघू आपण. हा आता सोडवूया. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आता अमोल खाली डोके वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड पश्चिमेस आहे. बघा पश्चिमेला तोंड आहे. म्हणजे शीर्षासन या भिंतीला केलं. बरं का? बघा शीर्षासन या भिंतीला केलं म्हणजे हा उजवा हात, हा डावा हात. ओके. तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? बघा ना. बघ ना प्रतीक. उजवा हात कुठे येतो तो? दक्षिण येणार उत्तर. खूप सोपं गणित होतं. चुकायला ना पाहिजे. तुम्हाला मी काय म्हणलंय? आता मात्र आपण दिशा काढणार बरं का. दिशेचं चिन्ह इथं आपल्याला काढावं लागणार आहे. इथं सोडू बरं का आपण आता. इथं आपण एक आकृती काढू आता. बघा आता. युवराज त्याच्या घरापासून उत्तरेस 5 किलोमीटर गेला. उत्तर वर दिशा आहे. हे 5 किलोमीटर अंतर काढू आपण. तेथून तो पूर्वेस, पूर्व इकडे आहे. किती गेला? 4 किलोमीटर गेला. 4 किलोमीटर गेला. शेवटी तेथून तो दक्षिणेस 8 किलोमीटर गेला. दक्षिणेस 8 किलोमीटर. ही रेष 5 आहे बरं का. इथपर्यंतची 5 रेष आहे कारण ह्याच्या एवढीच 5 अंतर होणार. आपल्याला 8 म्हणले, थोडी खाली वाढवा. टोटल इथून इथपर्यंतची किती झाली? 8 किलोमीटरची झाली. ओके. तेथून तो दक्षिणेस 8 किलोमीटर जातो. तर शेवटी युवराज त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा मग आता इथं आलाय बरं का पोरांनो. मग आपली दिशा ही बाण वळून घेऊ आपण. बघा मग ही दिशा कोणती येते बघा इथली. बघा बरोबर या ठिकाणची दिशा आली. आग्नेय उत्तर असणार. समजलं का तुम्हाला? दक्षिणवाले लोक गणित सोडूया पोरांनो आपण. हा या ठिकाणी आकृती काढू आपण. बघा विमल एका बिंदूपासून उत्तरेकडे 4 किलोमीटर गेली. उत्तरेकडे म्हणजे वर. किती किलोमीटर गेली वर? 4 किलोमीटर गेली. बर. पुढे बघू आपण. तेथून उजवीकडे वळून ती आणखी 6 किलोमीटर गेली. उजवा हात इकडे येतो. 6 किलोमीटर गेली. त्यानंतर डावीकडे वळून ती आणखी 4 किलोमीटर चालली. डावीकड बघा आता डावीकड म्हणले बरं का पोरांनो. शब्द लय महत्वाचा आहे. पूर्वेकडे तोंड करून चालत असताना डावा हात वर येतो. वरच्या दिशेला 4 किलोमीटर. हा ओके. तर मूळ जागेपासून ती किती अंतरावर पोहोचली? म्हणजे इथून चालू केलं तर तिनं चालायला. इथं गेली. मग आपल्याला हे अंतर काढायचंय बघा. आलं लक्षात? आपल्याला काय करायचंय? एवढं अंतर काढायचं आहे. बरं का? मग आता हे अंतर कसं काढणार? तुम्हाला काय वाटेल पोरांनो? आता गणित लय महत्वाचं आहे बरं का. कसं महत्वाचं आहे बघा. तुम्ही म्हणताल ही काटकोन त्रिकोण तयार करू. जर तुम्ही ही काटकोन त्रिकोण तयार आहे पण मग एवढंच निघणार ना. एवढंच निघणार लक्षात घ्या. इथलं अंतर राहतंय की. मग तुम्ही काय करा? काटकोन त्रिकोण कसा तयार करायचा बघा. तुम्हाला सांगतो. इथून इथपर्यंत बघायचं आहे ना. हा झाला काटकोन त्रिकोण तयार. लक्षात? मग आता आपल्याला याचे एवढं अंतर काढायचं आहे. मग हे आणि हे माहित करून घेऊ आपण. आता बघा आयताकृती झाली. आयताच्या बाजू समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या असतात. आलं लक्षात? म्हणजे हे 6 किलोमीटर आलं. हे 4 किलोमीटर आलं. बघा आता पोरांनो. म्हणजे हे आपल्याला माहित झालं 6 किलोमीटर. आणि हे अंतर पण माहित झालं. हे 4 आणि हे 4 8 किलोमीटर.
नवीन अंतर चौकटीमध्ये लिहितो बरं का बाळांनो मी. चौकटीमध्ये लिहितो. आता सगळ्यांना माहित झालं, मग पायथागोरसचं आपलं सूत्र वापरा. लिहा सगळ्यांनी इथनं पुढे, मनाने येतंय सगळ्यांना. बरोबर आहे श्रेया पाटील. गुंड. 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग. 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36. या दोघांची बेरीज करा. किती येते? 100. वर्गमुळे घेऊ म्हणायचं. शेवटी काढायचं बरं का, इथं नाहीत काढायची वर्गमुळे. बेरीज आधी करून घ्यायची. मग किती आला? 10 किलोमीटर. म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर किती आलं? 10 किलोमीटर. समजलं सगळ्यांना? लक्षात आलं का गणित सगळ्यांच्या? बघा. गुड. भरपूर जणांच्या मान हलतायत. म्हणजे त्यांना समजलंय. ओके शिंदे, वेदिका. झालं का सगळ्यांचं लिहून मला सांगा, म्हणजे आपल्याला पुढे जायला बरं. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. बघा 12-15 मिनिटांनी जर घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा दर्शवित असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवत असेल असं तुम्हाला म्हणलेलं आहे. बघा या ठिकाणी आपण 1 मिनिट घड्याळ काढूया. 12, इथं 6, 3, 9, 1, 2, 4, 5, 7, 8, 10, 11. 12 वाजून 15 मिनिटं झाली बरं का पोरांनो. ओके. आता काय म्हणलंय बघा तुम्हाला. पूर्व तास काटा पूर्व दिशा दाखवतोय. म्हणजे हा तास काटा कुठे येणार आहे? या ठिकाणी येणार. हा मिनिट काटा मग काटकोन बघा ना कसा होणार आहे, असा होणार आहे. इथं पूर्व काटा येईल. हा सॉरी, इथं तास काटा येईल आणि या ठिकाणी मिनिट काटा येईल. या ठिकाणी मग इथं खाली कोणती दिशा आहे? दक्षिण. लय जणांनी उत्तर पाठवलंय. आलं लक्षात काय येणार आहे? दक्षिण येणार आहे. आलं लक्षात की घड्याळ बघा ना असं फिरवा तुम्ही. इथं 12 येणार आणि इथं 3 येणार फिरवल्यावर. मग बघा अशी आकृती येणार तुम्हाला. समजलं का सांगा गणित मला हे आधी? लक्षात आलं ना? समजलं नाही गोडशे. अरे बाळा काय म्हणले बघ. 12 वाजून 15 मिनिटांनी घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा दाखवतोय. पूर्व म्हणजे हा जो तास काटा आहे तो पूर्व दिशा दाखवणार. म्हणजे 12 इथं आलं. बरं का, म्हणजे घड्याळ असं फिरवायचं. इथं 12 येणार, खाली 3 येणार. मग इथं 12:15 वाजलेत ना. मग 15 मिनिटं इथंच होतात. असा काटा आल्यावर खालची दिशा कोणती येते? दक्षिण येते. आलं का लक्षात? बघा नाही नसेल तर सांग. म्हणजे एक लक्षात घे बाळा, तुझं घड्याळ कसं होणार? असं तुझं घड्याळ होणार बघ. हा तास काटा आणि हा मिनिट काटा फिरविल्यावर. मग तास काटा पूर्वेकडे, मिनिट काटा कोणत्या दिशेला येईल म्हणलंय? आलं का लक्षात? एकदम सिंपल गणित आहे बाळांनो. हम्म. आलं ना लक्षात? कार्तिकी गिरंजे. झोप लागली का? नाही ना? हम्म. बुद्धिमत्ता विषय आहे, जरा डोक्याला ताण येतो. हम्म. आपली बुद्धिमत्ता हे नाही लक्षात ठेवा, एकदम फ्रेश होते बुद्धिमत्ता विषय ना. चला आपण पुढे जाऊ. दोन्ही विषयाचा अभ्यास करायचा आहे बरं का तुम्हाला, सॅट आणि मॅथचा पण.
करताय ना तुम्ही? शालेय क्षमता चाचणी झालं का तुमचं? सगळे प्रश्न पाठ झाले का? सोराली दिलेले 6च्या 6 धड्याचे प्रश्न नोट्स समरी पाठ झाली का तुमची? करा बाळांनो, हीच वेळ आहे. पुन्हा शेवटला अभ्यास होतो का मला सांगा? परीक्षा 2 महिना राहिल्यावर काय असतं तुम्हाला माहिती तर आहे का? परीक्षा 2 महिना राहिली, की शाळेमध्ये तुमचे सराव पेपर चालू होतात. मग तुमचा अभ्यास नाही आणि तुम्ही सराव पेपर कसे देणार? अंदाजे गोल करणार. आणि परीक्षेत बाबा समजा एक 5-7 बरोबर आले, परीक्षेत येतीलच कशावरनं? अभ्यास करायचं आतापासूनच अभ्यास करावा लागतो एन-एम-एसला. एन-एम-एसचा अभ्यास तुमचा हा एम-पी-एस-सी दर्जाचा अभ्यास आहे. असं म्हटलं जातं, की याच्यामध्ये लागणारा विद्यार्थी भविष्यामध्ये एन-एम-एसमध्ये लागणारा विद्यार्थी भविष्यामध्ये अधिकारी वर्गामध्ये जातोच. लक्षात घ्या. हाच पॅटर्न असतो स्पर्धा परीक्षेला. आलं का लक्षात? मग अभ्यास करायचा तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे बरं का. म्हणजे तुम्ही खूप महत्त्वाचे आहे याच्यामध्ये, अभ्यास करण्यामध्ये. आम्ही नाही लक्षात घ्या. तुम्हाला एवढं शिकवलं जाणार. परीक्षेमध्ये जर तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्यानं सांगितल्याप्रमाणे डिटेल अभ्यास केला, त्या विद्यार्थ्याला कळेल की बाबा सरांनी सगळं शिकवलंय. एक सुद्धा याच्या असं होणार नाही की बाबा अनोळखी प्रश्न तुमच्या नसेल. पण तुम्ही वाचलंच नाही तर कसं जमेल लक्षात ठेवा. सरावच केला नाही तर कसं गणित सुटेल? वेळ पण महत्वाची आहे ना. टेक्निक भेटेल तुम्हाला लक्षात ठेवा. टेक्निकच असतं कोणत्याही परीक्षेला. म्हणून सगळ्यांनी दररोज शिकवलेल्या प्रकरणाचा अभ्यास करा. तुम्हाला वाटेल सर तिसरं तर प्रकरण चालू आहे. त्याच्यामध्ये एवढी मोठी गणित शिकवलेत. हाताखालनं जाऊ द्या दररोज. पुन्हा एक समजा आपली सगळेच प्रकरणं झाले तर तुम्ही कधी सोडवणार? कसा सराव होणार? कधी होणार? श्रेया शेरखाने, विनोद सांगितलं का मी? नाही ना? बरं. श्रेयाला विनोदच वाटायला लागला. हसायला लागली श्रेया. ओके. लक्षात आलं का बाळांनो सगळ्यांच्या? त्यामुळं झोकून द्या स्वतःला. तुमच्यासारखी मुलं रात्रंदिवस अभ्यास करणार या परीक्षेसाठी. सगळं बंद करा एवढ्या वर्षासाठी. गावाला नाही, लग्नाला नाही, कुणाच्या काय कार्यक्रम नाही, शाळेत सुद्धा भाग घ्यायचा नाही. कशामध्ये? तर हे चांगल्या पद्धतीनं आपलं याच्या परीक्षेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने सक्सेस होणार लक्षात ठेवा. बरं का? पूर्णपणे स्वतःला झोकून देणे हे यशाचं रहस्य. आलं लक्षात? वाटलं पाहिजे पोरांनो आपल्याला पण आपला पण कुठेतरी नंबर लागला पाहिजे. पहिला नंबर आला पाहिजे परीक्षेमध्ये. हे तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करून दाखवण्याचं वर्ष आहे. शासनाची लास्ट वर्षाची परीक्षा असणार हे वर्ष. शिष्यवृत्ती गौण आहे. पैसे काय तुम्हाला मागितल्यावर सुद्धा देतील घरचे किती लागले तर लक्षात ठेवा शाळेला. पण ह्याच्यातून मिळणारं यश फार महत्वाचं आहे. याच्यामुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आणि भविष्यामध्ये तुम्ही अशा अनेक यशाची शिखरं सर करणार. म्हणून एक प्लॅन करा स्वतःचा अभ्यासाचा. माझी ऑफलाईनची पण बॅच आहे माहितीसाठी तुम्हाला सांगतो. ह्या शनिवारी माझा पूर्ण सिलेबस होणार आहे ऑफलाईन बॅचचा. पूर्ण म्हणतो बरं का बाळांनो. अर्धा नाही किंवा 4 धडे नाही, 5 धडे नाही. संपूर्ण सिलेबस होणार आहे. आलं लक्षात? त्यांना दररोज 8 तास ते 9 तास मी वाचन करायला लावतो. समजू नाही तर ना समजू. आलं लक्षात झालेल्या सगळ्या गोष्टींचं. असं तुम्ही पण स्वतःचं नियोजन करा आणि अभ्यास करा. पूर्णपणे तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोग होऊन जाईल. जसे तसे प्रश्न तुम्हाला सांगितलेले, चर्चेतले तर तुम्हाला म्हणले पाहिजे सगळे चर्चेतलेच प्रश्न आहेत. एवढा तुम्हाला गेज आपला प्रश्नांचा राहणार दोन्ही पेपरमध्ये. पण तुम्ही सुरुवात आतापासून करा. खूप तुम्हाला याच्यामध्ये सामाजिक समाज सुधारक आहेत, संस्था आहेत, संघटना आहेत, विज्ञान विषय आहे. आलं लक्षात? अनेक प्रकारचे प्रश्न आहेत लक्षात ठेवा. त्या विषयाला अनुसरून आपण पुन्हा सखोल चर्चा करणार आहोत एकदा सगळा आपला सिलेबस झाला की. महात्मा फुले म्हणले की तुम्हाला महात्मा फुलेंचीच माहिती सांगितली जाणार. महात्मा फुले म्हणले की त्यांचे सगळे प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजे. आलं लक्षात प्रचिती? ओके? चला आपण पुढचा प्रश्न घेऊ. आपला पण तुमचा पण सिलेबस होईल बरं का 1-2 महिन्यामध्ये आता होऊन जाईल सिलेबस तुमचा पूर्ण. चला आपलं आता पुढचं गणित घेऊया. 30 नंबरचं गणित. घ्या पोरांनो. मस्त गणित घेऊ आपण बरं का. जरा मोठं गणित घेऊ हा.
तास झाल्यावर अ माझ्या बरोबर घ्या, गणित खूप मोठं आहे बरं का. ब बघा आता चालू आहे माझं आता. क बघा आपण एक चिन्ह काढणार आहे आपण हे गणित सोडवण्यासाठी. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. ओके, याच्यावर सोडवू गणित आपण. अ ब क ड इ फ ग म्हणजे 4 आणि 3 7 जण आहेत वाटतं मला. 1 2 3 4 5 6 7 जण आहेत. ही गावे आहेत. तर ती खालीप्रमाणे वसलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी आहेत. बघा मग आता आपण या दिशेनुसार जाऊ बरं का. दिशेनुसार आपण याची मांडणी करूया. आता पहिला पॉइंट काय आहे बघा. अ हे ब च्या दक्षिणेला आहे. बघा, अ हे ब च्या दक्षिणेला आहे. मग तुम्हाला इथं आधी काय करावं लागेल, काय कुठलं तरी काढून घ्यावं लागेल. बघ आपण इथं काय करूया, ब काढूया. ओके, बघा ब काढला आपण इथं. ब ची दक्षिण दिशा, आता इथं ब आहे ना, मग ब ची दक्षिण दिशा खाली जाणार आहे ना. दक्षिण दिशा इथं ब असेल तर दक्षिण दिशा खाली, मग खाली आपण काढूया. इथं बघा वाक्यरचना. ब बघा, अ हे ब च्या दक्षिणेला आहे. ओके, वाक्य झालं, दक्षिण दिशा खाली आहे. पुढचं वाक्य बघू आपण. क हे अ च्या पश्चिमेस 3 किलोमीटर आहे. बघा, क अ ची पश्चिम दिशा इकडे आहे, कारण इकडे पश्चिम येतं. इथं बघा ना तुम्ही, पश्चिम येतं. म्हणून आपण इकडे जाऊया आता. क हे अ च्या पश्चिमेला आहे. क. ओके, इथलं अंतर पण लिहा तुम्ही. हे किती दिलं तर 3 किलोमीटर आहे. नुसतं अंतर लिहितो, किलोमीटर लिहित नाही आता. हे काय 3 किलोमीटरच आहे. ओके, बघा आता. ड हे क च्या उत्तरेस 6 किलोमीटर आहे. क च्या उत्तरेस. आता क ची उत्तर म्हणल्यावर बघा, उत्तर दिशा वर आहे ना, मग वर जावा. 6 किलोमीटर म्हणलंय बघा. किती? 6 किलोमीटर म्हणल्यावर रेष जरा मोठी काढा. ही 3 ची झाली इथपर्यंत. हे काढले आपण. म्हणजे इथं कोण आहे? ड. किती किलोमीटर आहे? 6 किलोमीटर आहे. बघा वाक्य काय आहे? ड हे क च्या उत्तरेस 6 किलोमीटर आहे. आता पुढचं वाक्य बघू. ई हे ड च्या पश्चिमेला 6 किलोमीटर आहे. बघा, ड ची पश्चिम पश्चिम म्हणलं की इकडे आहे. 6 किलोमीटर या इकडं. ओके, ई 6 किलोमीटर झाले. कुठलं अक्षर आहे बघा? ई. ई हे ड च्या पश्चिमेला. ई इथं गोल करतो बरं का, म्हणजे तुम्हाला कळायचं नाही इथल्या अक्षरामध्ये. ओके, आता सोडू आपण. पुढे काय म्हणते बघा. ड हे फ च्या दक्षिणेला 3 किलोमीटर आहे. फ च्या दक्षिणेला म्हणले बघा. फ च्या दक्षिणेला म्हणजे हे ड खाली, म्हणजे फ कुठं असणार आहे? वरी असणार आहे. 3 किलोमीटर हा. इथं फ आलं, गोल करतो अक्षराला, म्हणजे कळतं अक्षर इथं आहे ते तुम्हाला. 3 किलोमीटर इथून इथपर्यंत. ड हे फ च्या दक्षिणेला 3 किलोमीटर. फ ची दक्षिण दिशा खाली येते. पुढे बघा, ग हे ब च्या पश्चिमेला 5 किलोमीटर आहे. ग ग हे ब च्या पश्चिमेला, ब ची पश्चिम इकडे आहे. इकडे बघा किती किलोमीटर आहे? 5 किलोमीटर काढा. हे 3 किलोमीटर आणि हे 2 किलोमीटर. ही एकूण रेषा किती किलोमीटरची झाली? 5 किलोमीटरची झाली. ओके, तर फ हे क पासून किती दूर व कोणत्या दिशेला आहे? बघा, फ, आता फ तर हित आहे. क पासून किती दूर आहे म्हणले? बघा, क इथून म्हणजे क जे आहे ते इथून इथपर्यंत किती आहे? ड ते का अंतर किती आहे मला सांगा आधी. 6 किलोमीटर आहे एवढं अंतर. इथे लिहिलंय मी. आणि ड ते फ किती आहे? 3 किलोमीटर आहे. मग फ क पासून 6 आणि 3 किती? 9 किलोमीटर झालं. आणि दिशा बघा आता. फ हे क पासून किती दूर व कोणत्या दिशेला आहे? मग वर कोणती दिशा आहे? उत्तर. पहा कसं गेलो, काय केलं, कळलं का रे तुम्हाला का नाही? हे गणित तुम्हाला जमलं पाहिजे बरं का बाळांनो. 10 वेळा प्रॅक्टिस करा. किती वेळा? 10 वेळा. म्हणजे ड च्या पश्चिमेला अ, ब च्या पश्चिमेला क. हे बाबा कसं जायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. कोणाला कोणाला समजलंय त्यांनी मेसेज करा.
थोडं समजलं. बरं आणि श्रेयसला काहीच नाही. देवकरला पण काहीच नाही. तेजस मोठेला समजलं. गुड. बघा एक विद्यार्थी तर आहे. नरुटे 2 झाले. छान समजलं. अगासपुरे छान. स्वरालीला पण समजलं. लय सोपं आहे पोरांनो. ही गणित जमलं ना, तर तुम्हाला सगळंच कळलं म्हणून समजायचं लक्षात ठेवा. पश्चिमेकडे कुठलं आणि दक्षिणेकडे कुठलं आणि कोण कशाचे आणि काय हे सगळं लक्षात आलं पाहिजे. गणित लिहून घेतलं का तुम्ही मला सांगा? ओके. रेकॉर्डिंग मध्ये पुन्हा तुम्ही ऐका.